नमस्कार. 11वीच्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या कवितेविषयी बोलणार आहोत ती तुमच्या पाठ्यपुस्तकामधली 6वी कविता दवात आलीस भल्या पहाटी. बासी मर्ढेकर यांची ही कविता आहे आणि मर्ढेकर एक नवकवी, त्यांची अतिशय सुंदर अशी प्रेमकविता आहे ही आपल्याला अभ्यासाला. आधी आपण कविता वाचूया आणि मग आपण त्यावर चर्चा करूया. दवात आलीस भल्या पहाटी. दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा. दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा. जवळून गेलीस पेरीत आपुल्या, जवळून गेलीस पेरीत आपुल्या. तरल पावलांमधली शोभा. अडलीस आणिक पुढे जराशी, पुढे जराशी हसलीस मागे. वळूनी पाहणे विसरलीस का, विसरलीस का हिरवे धागे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. अनोळख्याने ओळख कैशी, गतजन्मीची द्यावी सांग. कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग. तळहाताच्या नाजूक रेषा, कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. तांबूस निर्मल नखांवरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. दवात आलीस भल्या पहाटी, अभ्रांच्या शोभेत एकदा. जवळून गेलीस पेरीत आपुल्या, मंद पावलांमधल्या गंधा. अतिशय सुंदर अशी गाजलेली कविता तुम्हाला अभ्यासाला आहे. प्रेमकविता आहे. प्रत्येक पुरुषाच्या मनात असलेली एक स्त्री आणि खरं बघायला गेलं तर प्रेयसी ही त्याला कशी भासतीये, या प्रेयसी बरोबर झालेली त्याची भेट, कदाचित प्रत्यक्षातली कदाचित स्वप्नातली, हे सगळं आपल्याला धूसर दिसतं आहे. नेमकं काय आहे ते आपल्याला लक्षात येत नाही, परंतु ही प्रेयसी त्याला कुठे जशी दिसली तर ती कशी दिसली आहे तिला, ते त्या कवितेतून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आपण पुढे चर्चा करूया प्रत्येक कडव्यानुसार. दवात आलीस भल्या पहाटी ही कविता जी कवींनी लिहिलेली आहे ते म्हणजे बासी मर्ढेकर. त्यांनी आपल्या काव्यामध्ये अनेक प्रयोग केले आणि म्हणूनच ते नवकवी म्हणून सुप्रसिद्ध झाले. तर अशा या कवीच्या अनेक कविता किंवा अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. शिशिरागमन किंवा काही कविता, आणखी काही कविता, रात्रीचा दिवस, तांबडी माती अशासारख्या कादंबऱ्या, वेगवेगळ्या प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सौंदर्य आणि साहित्य याविषयीचं समीक्षणात्मक असं लेखन त्यांनी केलेलं आहे. सौंदर्यशास्त्राविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. आणि या प्रेमकविता आपल्याला जी अभ्यासाला आहे त्या प्रेमकवितेमधून त्यांनी काय व्यक्त केलेलं आहे तर एक प्रेयसी आहे आणि ती प्रेयसी पहाटेच्या वेळी त्या प्रियकराला दिसलेली आहे. ही स्वप्नात असेल प्रत्यक्षात असेल पण ती दिसली आहे आणि तिचं जे सौंदर्य आहे त्याने त्याचे डोळे दिपून गेलेले आहेत. इतकं सौंदर्य. आणि हे सौंदर्य कसं आहे तर त्या शुक्राच्या ताऱ्यासारखं खूप असं सुंदर वर्णन तिचं केलेलं आहे. ही प्रेमकविता आहे त्याच्यामुळे साहजिकच त्यामध्ये तो कवी गुंतलेला आहे आणि ही प्रेयसी जी आहे तिने त्याला घायाळ केलेलं आहे. अशा प्रकारची ही रचना आहे. पहिलं कडवं आहे ह्याच्यातलं. दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा. जवळून गेलीस पेरीत आपुल्या, तरल पावलांमधली शोभा. आता ही जी प्रेयसी आहे ही कशी आलेली आहे तर ओल्या दवात भिजून आलेली आहे आणि भल्या पहाटी आलेली आहे. दवात आलीस भल्या पहाटी. पहाटी म्हणजे काय? पहाटेच्या वेळी. तर पहाटी असा पहाट याचा शब्द प्रयोग त्यांनी केलेला आहे या कवितेमध्ये. शुक्राच्या तोऱ्यात एकदा. शुक्राचा जो तोरा आहे, सौंदर्य आहे शुक्र ताऱ्याचं, तर तसा शुक्रतारा उगवल्यानंतर त्याचं जे सौंदर्य दिसतं तसंच सौंदर्य मला तुझं दिसलेलं आहे असं या कवीने इथे मांडलेलं आहे. जवळून गेलीस पेरीत आपुल्या, तरल पावलांमधली शोभा. तुझी पावलंसुद्धा इतकी नाजूक आहेत, इतकी सुंदर आहेत आणि ती त्या कवीच्या मनाने टिपलेली आहेत त्यातली शोभा. त्यामुळे कवीचं मन कसं भारावून गेलेलं आहे तिच्या सौंदर्याने आणि यामुळे या कवीच्या मनामध्ये तिच्याबद्दलचं प्रेम जागृत झालेलं आहे. अडलीस आणिक पुढे जराशी, पुढे जराशी हसलीस मागे. वळूनी पाहणे विसरलीस का, विसरलीस का हिरवे धागे.
आता इथे जो हिरवे धागे हा उल्लेख येतो तो म्हणजे काय आहे, तर त्यांच्या दोघांमधला जो असा ताजा प्रेमभाव आहे, तरल अशी जी भावना आहे दोघांच्या मनामध्ये असलेली, म्हणजे खरं तर कवीच्या मनामध्ये असलेली, तर प्रत्येक पुरुषाच्या मनामध्ये असलेली एखादी प्रेयसी, तिचं वर्णन त्याला कसं करावं असं वाटतं. ती प्रत्यक्षात भेटू दे ना अथवा न भेटो, पण तिच्याबद्दल मनामध्ये असलेल्या ज्या भावना आहेत त्या इथे व्यक्त झालेल्या आहेत शब्दाच्या माध्यमांमधून. आणि कशा प्रकारच्या, तर अडलीस आणि पुढे जराशी हसलीस. ही चालता चालता अडलेली आहे, थांबलेली आहे. आणि हिने थांबून काय केलं, तर ती हसली जराशी. तिने मागे वळून पाहिले, पण ती त्याला पाहणे विसरली. कवीला तिने पाहिलेलं नाही आणि म्हणूनच त्याला असं वाटलेलं आहे की तू मला विसरलीस की काय. आणि त्या विसरण्यामध्ये त्या आपल्यामधला जो प्रेमभाव आहे किंवा माझ्या मनातला जो प्रेमभाव आहे तो सुद्धा तू विसरलीस का, असा तो तिला प्रश्न विचारतो आहे. लक्ष कुठे न कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. त्याला, या कवीला तिच्याबद्दल इतकं प्रेम वाटतं आहे, इतकं आतमध्ये आकर्षण आहे त्याच्या मनामध्ये, की तिच्यावरून त्याची दृष्टी हलतसुद्धा नाही आहे. ही पिपासा म्हणजे तहान. तर ही जी मनामध्ये लागलेली आस आहे, तर हे ध्येय झालेलं आहे. सुंदरतेचा कसा इशारा, तिच्या नजरेमधून मिळणारा जो इशारा आहे, तर त्याच्यामुळे त्याला आणखीन आकर्षण, आणखीन उत्सुकता तिच्याविषयी लागलेली आहे. डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. तुम्हाला सगळ्यांना पारा माहिती असेल, मर्क्युरी. तर पारा आपल्याला धरता येत नाही, तो निसटून जातो. आपण जसं उचलायला जाऊ त्याचा तो निसटून जाऊ शकतो. तर तशा प्रकारचे तिच्या डोळ्यामधले भाव आहेत की त्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे कळतच नाही आहे. हे निसटून जात आहेत, पटकन निसटून जात आहेत. आणि त्याच्यामुळे त्याला नेमका त्याचा अर्थ लागत नाही आहे. डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. हिचे जे डोळे आहेत त्या डोळ्यांमध्ये त्या पाऱ्यासारखी चमक आहे, पारदर्शकता आहे, परंतु ती पकडता येत नाही आहे, ती निसटून गेलेली आहे. अनोळख्याने ओळख कैशी, गतजन्मीची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची येथल्याच जर बुजली रांग. या आठवणी ज्या आहेत, या सगळ्या आठवणी आपल्याकडे खूप जन्मानुजन्म आपल्या दोघांमध्ये आहेत की काय, असं या कवीला वाटतं आहे. परंतु ती जी प्रेयसी आहे ती हे नातं दाखवत नाही आहे किंवा ती अनोळखी दृष्टीने त्याच्याकडे बघते आहे. अनोळख्याने ओळख कैशी, गतजन्मीची द्यावी सांग. त्यामुळे ती अनोळख्यासारखी वागल्यामुळे कवीला असं वाटतं की तुझ्या माझ्यामधले जे जुनं नातं आहे, जे गतजन्मीचं नातं आहे, ते जे आपल्या ओळखीचे भाव जे आधीचे होते ते मी तुला कसे सांगू, अशा प्रकारचा प्रश्न त्याला पडतो आहे. कोमल ओल्या आठवणींची येथल्याच जर बुजली रांग. तर या आठवणी ज्या आहेत या जर अशाच इथे बुजल्यासारख्या राहिल्या तर मी तुला कशी आठवण करून देणार या सगळ्याची. तळ हाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या, कुणी पुसाव्या, तांबूस निर्मळ नखावरियन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. कवीला इथे वाटतंय की तुझं माझ्याबरोबर असणं, तिचं त्याच्याबरोबर असणं हे अगदी नाजूक रेषेसारखं आहे. तळहातावरच्या ज्या नाजूक रेषा आहेत त्या ज्यांना वाचता आल्या ते आपल्यासोबत राहतात आणि ज्यांना वाचता येत नाहीत त्यांना समजतच नाहीत त्या, अशा प्रकारचा एक भाव असतो. तर तिच्या नखावर असलेली लाली, तो गुलाबी रंग, तो लज्जेमुळे आलेला आहे. आणि या रेषा आहेत त्या कुणालाही समजत नाही आहेत, वाचता येत नाही आहेत. म्हणजेच काय, तर मनातले भाव समजत नाही आहेत. प्रीतीच्या शुभ्र चांदण्या हातावर गोंदल्या गेलेल्या आहेत आणि त्या पुसल्या जाणार नाहीत असा विचार कवी करतो आहे. दवाता आलीस भल्या पहाटे, अभ्रांच्या शोभेत एकदा. तर ही दवात आलेली आहे, भल्या पहाटे आलेली आहे. आणि त्यावेळेला काय झालेलं आहे, तर अभ्रांची शोभा पसरलेली आहे, मेघांची शोभा आहे. आणि तिने येताना जी अशी ज्या दृष्टीने तिने अजून बघितलंच नाही आहे त्याच्याकडे, तर ती दृष्टी त्याच्याकडे आहे.
तो प्रीतीने प्रेमाने तिच्याकडे बघतो आहे. तिच्या सौंदर्याने तो भुलून गेलेला आहे. जवळून गेलीस पेरीत आपल्या मंद पावलांमधल्या गंधा. आता ही जी प्रेमाची भाषा आहे, प्रेमाचा गंध आहे, तो त्या दोघांमधला असतो. परंतु इथे असं झालेलं आहे की हा प्रेमभाव त्या कवीच्या मनामधला आहे आणि तो प्रत्यक्ष आलाच नाही समोर, अशा प्रकारचं एक भावना तिथे आलेली आहे. तर मर्ढेकरांची कविता, या कविता संग्रहामधली ही कविता आहे. दबात आलीस भल्या पहाटी, एक प्रेम कविता आहे. अव्यक्त अशी भावना कवीच्या मनातली, एका पुरुषाच्या मनातली अव्यक्त अशी भावना इथे व्यक्त झालेली आहे. तुम्हाला या कवितेविषयी काहीही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता.